मंडळी, ओमानमध्ये आता थंडी चालू झाली, त्याच्यामुळं वारा संध्याकाळी सकाळ कधी ना कधी येतो. आणि बरं, तुम्ही इथे किती दरवाजाने खिडक्या बंद करा आणि दरवाजाच्या ह्याच्यामध्ये किती कापडं भरून ठेवा, तरी ती धूळ येणारच, कशी ना कशी पण ते येणारच तुमच्या घरी. बरं, तर हा मोठा ड्रेसिंग टेबल, ह्याची पण कहाणी आहे. खरं सांगाल तर मी ह्याला विकत नाही घेतलेलं. हे आपल्या सलमान आहेत मसाल्याच्या, तर त्यांचे मिस्टर ते भाऊ आले होते. मला आठवतंय मार्च महिन्यात रमजानमध्ये संध्याकाळी इफ्तारी घेऊन आलेले त्यावेळेस, आणि ती लोक जाणार होती इंडियाला. त्यावेळेस त्यांनी सामान काढलेलं, तर मी त्यांना म्हटलं की तुमच्याकडे ड्रेसिंग टेबल आहे का मोठा? माझ्याकडे तो खूप छोटा आहे. तर ते डायरेक्ट मला म्हटले की माझ्याकडे आहे आणि मी तो दशला देतो. आणि खरं सांगतो, ते जाताना हा एकच नाही तर दुसरा एक माझ्याकडे आहे, तर तो देखील मला देऊन गेले. हा ड्रेसिंग टेबल इतका मोठा आहे की ह्याच्यामध्ये जी कपाट आहेत ना, म्हणजे त्याचे कंपार्टमेंट ते खूप आहेत. म्हणजे सगळ्या वस्तू जिथच्या तिथं राहतात, फक्त ठेवलं तर नीट सगळं राहतं. म्हणजे माझ्या बॅग, डेली वेअर असेल किंवा बाहेर जायचं असतील, त्याचबरोबर माझे शूज, चप्पल, स्निकर्स ज्या काही असतील, आणि मेकअपचं सामान, ज्वेलरी, सगळं काही ह्याच्यात मावून जातं माझ्या. आणि त्याचबरोबर माझ्याकडे परफ्युम्सचं पण कलेक्शन खूप आहे. ते आज नाही तुमच्याबरोबर शेअर करणार सगळी धूल साफसफाई करते मी. आणि हो, ते तुमच्याबरोबर नंतर शेअर करते. तर बरं, आज मी पूर्ण डीप क्लिनिंग नाही करणार, वरून जी आहे ना तर ती धूळ साफ करणार आहे. आणि त्याच्यासाठी मी हा पाण्याचा स्प्रे वापरते, आणि त्या नॉर्मल पाणी आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर टिश्यू वापरते, कारण काचेला टिश्यू फिरवला ना का खूप छान क्लीन होऊन जातं आणि आता जरा बरं वाटतंय. आणि ह्याच्यानंतर दर्शूचा जो पिगी बँक होता त्याच्यावरती पण खूप धूळ होती. हे म्हटलं ना मी, ह्या आता सणांमध्ये सगळं इकडून तिकडून झालंय. आणि हे आमचे छोटे कानाजी, बाहेर झाडं आपली खूप मोठी झाली, थंडीमुळे वातावरण खूप छान. आणि आज घरी काय बोलतो, मसाले भात बनणार होता किंवा व्हेज राईस भाज्यांचा बनणार होता. आणि त्याचबरोबर 10 वाजलेले, आणि सकाळचा मी किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे तो क्लीन करून घेते. ह्या लोकांचा नाश्ता आणि डबा दिल्याच्या नंतर मग जेवण करायला सोपं जातं, आणि भरे थोडा टाईम झोपलं तरी पण चालून जातं. सकाळी दोघांना डब्याला आणि नाश्त्याला पुरी दिली, तर माझ्यासाठी पीठ होतं, पण नाही म्हटलं, बिस्किटं कालची उरली 4-5 तर तीच खाऊया. आणि आता माझी नाश्त्याची वेळच झाली. मस्तपैकी चहा गरम केला आणि गुड्डेची बिस्किटं घेऊन आली. तर हो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि चला, उद्या भेटून नवीन दिवसासोबत, नवीन ब्लॉग सोबत.